झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाड्यावर या. काय कशाचाही संबंध तुम्ही कुठेही लावताय हा? असं नसतं. अरे शेती कुठं, ते क्रिकेट कुठं. आता मला सांगा, याच्या बापाच्या नाही तरी जमणार आहे काय क्रिकेट? त्यांच्या बापाच्यानं जमन शेती नाही साहेब. आता मला सांगा, बापाचा विषय काढला म्हणून सांगतो तुम्हाला. लहानपणी मी असं खेळायला जायचो ना, तर बापाने तर खेळतो काय मुस काढतो अंड्या, अभ्यास कर नाही तर मग शेतीचे कामं कर, तेच तुला जगवतील. म्हणून बापाच्या सांगण्याप्रमाणे अभ्यास केला साहेब. नंतर शेती बी केली. मोठा झाल्यावर शेतीविषयक अभ्यास केला. पण जगणं मुश्किल झालं साहेब शेतात. हा म्हणून आता श्राद्धाच्या टायमाला काय करतो माहिती आहे का, बापाचा फोटो असा ठेवितो, त्याच्यासमोर सचिन तेंडुलकरचा फोटो ठेवितो आणि बापाला म्हणतो, या पाय रे, जास्त शिकला बी नाही आणि शेती बी केली नाही, पण 10 पिढ्यापासून खातीने एवढं कमवून ठेवले. कशावर? फक्त खेळण्यावर. कळलं का? तू काय भात श्राद्धाचा. असं आहे साहेब सगळं. बरं, अभ्यास केलास ना, हा मग नोकरी कर ना. हे क्रिकेट कशाला पाहिजे तुला? अध्यक्ष साहेब मला सांगा, एखादा खेळाडू चांगला खेळला तर त्याला स्पोर्ट कोट्यामधून नोकरी मिळते का नाही? हो. एखादा ऍक्टरनी चांगली ऍक्टिंग केली तर त्याला ऍक्टिंगच्या कोट्यातून नोकरी मिळते का नाही? हो. तर मग एखाद्या शेतकऱ्याने चांगली शेती केली, चांगलं पीक काढलं तर त्याला फार्मर कोटा असतो का? त्याला नोकरी मिळते का? फार्मर कोटा असं काहीच नसतो. फार फार तर मरमर असते आमच्या नशिबी. हा म्हणजे जगाचा पोशिंदा आहे ना तो काट्यावर, आणि खेळणारे नाचणारे गाणारे कोट्यावर. असं असतं साहेब आपल्याकडे सगळं. नाही पण कसं आहे बघ, तुला मान देतो की नाही सगळेजण आम्ही, तुला बळी राजा म्हणतो आम्ही. हो, या राजावरच बळी पडायची वेळ आली, पण त्याचं काय करा साहेब. हे बघा माझं डोकं तुम्ही ना आता खाऊ नका. हा तुम्ही इथून निघा. आम्हाला किती वर्षभर डोक्याला त्रास असतो माहितीये का? सगळ्या त्या खेळाडूंना बघणं, त्यांचा परफॉर्मन्स, त्यांचं रन, त्यांचे विकेट, असा सगळा देशभरातल्या खेळाडूंचा अभ्यास करतो आम्ही आणि मग आम्ही त्यांची निवड करतो. मग विशाल शिरसाटला का बरं नाही निवडलं तुम्ही? विशाल शिरसाट? हा, विशाल शिरसाट आमचा मुलगा. हो साहेब, विशाल शिरसाट आमचा पोरगा. त्याचं सिलेक्शन नाही झालं साहेब. सरपंचाच्या पुतण्याचं झालं नाही. म्हणजे त्याच्यात टॅलेंट नाही असं आम्ही म्हणत नाही. त्यानं मागं ते झुंजारराव, मैपतराव त्यांच्या टीम समोर काय मॅच केली. 10-10 वर्षाचे पोरं होते, पण पुढे राव लावलं तर ते मोठे झाले, आहे की नाही? त्यांच्यासोबत ते जिंकले. पण तोच तुमचा सरपंचाचा पुतण्या एका मॅचमध्ये 0वर आऊट झाला होता. आणि तेव्हा एक पोरग 2 दिवस क्रीजवर थांबून 6 रन काढत होतं. तो तुमच्या लक्षातच नाही. तो आमचा विशाल शिरसाट साहेब. आम्ही दोघं नवरा बायको शेतात राबतो साहेब, रक्ताचं पाणी करतो. आमचं एकच स्वप्न आहे साहेब की आमच्या पोराला आम्हाला क्रिकेटर करायचं आहे साहेब, क्रिकेटर. कारण काय ना, तो जर माझ्यासारखं शेती करायला लागला ना तर काय होणार आहे, 10 लोकांचं पोट भरणं बी अवघड होऊन जाईल. पण तो क्रिकेटर झाला तर 10 पिढ्याचं पोट भरणं एवढं कमवून ठेवेल साहेब तो. बाकी काही आमची बाकी काही अपेक्षा नाही आहे साहेब. आणि कसं आहे, एवढे शेतात प्रॉब्लेम आहेत, एवढी मरमर करतो, एवढी संकट अंगावर झेलतो, पण कधी मी आत्महत्येचा विचार नाही केला साहेब. मी कधीच नाही. कारण माझं मन खंबीर आहे आणि मी खूप आशावादी आहे साहेब. पण काय सांगावं, माझं पोरग जर तसं नाही निघलं तर मग मी काय करू साहेब? त्याचा जर आशावाद संपला, त्याचं मन जर असं काळीच जर असं कमजोर निघलं आणि त्याने जर आत्महत्या केली तर म्हातारपणी आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचं साहेब? म्हणून तुमच्या पाया पडतो साहेब, माझ्या पोराला तुमच्या टीम मध्ये घ्या साहेब. नाही पण माझं ना खरंच नाईलाज आहे. मी नाही असं करू शकत. काय सगळी निवड ऑलरेडी झालेली आहे, त्यामुळे सॉरी, मी खरंच नाही करू शकत. असं नका करू साहेब. आयुष्यभर तुमचे नोकर बनून राहू साहेब, पण आमच्या पोराला तुम्ही. अरे सांगितलं ना, नाही करू शकत मी. माझ्या हातात नाही येतात ते. ठीक आहे साहेब, हरकत नाही साहेब. माझं पोरग अजून वाट पाहिजे, तशी मी वाट पाहिजे आम्हाला सवयीचे साहेब. हा पण एक गोष्ट आज कळली साहेब, सत्ताधाऱ्यांच्या अर्जुनासाठी पुन्हा एकदा एका एकलव्याचा बळी गेलाय साहेब. आपण आता जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे ते. मकरंद दादा, तुमच्या दोघांचं स्वागत. अभिजित, श्वेता, योगेश आमचा जुनाच खेळाडू आहे आणि सादरीकरण तुमचं खूप अंतर्मुख करणार होतं. आणि ज्या उपरोधिक पद्धतीनं योगेश तू मांडलंस हे सगळं म्हणणं, ते फार आम्हाला लागलं आणि खूप जवळचं वाटलं आणि खूप अंतर्मुख करणार होतं. बघूया त्याचं काय म्हणणं आहे ते. आणि पहिल्याच फटक्यामध्ये तुम्ही सिक्सर मारलेली आहे, कारण 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद म्हणूया किंवा तुमचं म्हणणं म्हणूया ते सगळीकडे पोचलेलं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सगळ्यांकडून. तुम्ही बसू शकता.